या टॉपिकला अजिबात इग्नोर करू नका. यावर जोड्या लावाच्या स्वरूपात प्रश्न विचारले जातात. चला तर बघूया भारतातील स्थलांतरित शेतीचे प्रकार. बघा, पश्चिम घाटामध्ये आहे ना कुमरी नावाची शेती केली जाते. आता पश्चिम घाट म्हणजेच काय, फक्त महाराष्ट्र आहे का? तर नाही. तर गुजरात आहे, महाराष्ट्र आहे, गोवा आहे, कर्नाटका, केरळापर्यंत पसरला आहे. सेकंड आहे ईशान्य भारत. त्याच्यामध्ये झूम नावाची शेती केली जाते. याच्यावर आधी पण वन लाईनरचे क्वेश्चन्स आलेले आहेत. तिसरा आहे मध्य प्रदेश. इथे दहिया नावाची शेती केली जाते. कोणती? दहिया. चौथा आहे छत्तीसगड. तर छत्तीसगडमध्ये दीपा नावाची शेती केली जाते. आता असं बोलू शकतो की दीपा जी आहे ती 36 तास शेतामध्ये काम करत असते, असं एक ट्रिक लक्षात ठेवू शकतो. सेकंड साईड बघा, आंध्र प्रदेशमध्ये, हे पण इम्पॉर्टंट आहे. आंध्र प्रदेशमध्ये पोडू नावाची शेती केली जाते. आता डोळ्यामध्ये ना फक्त साऊथ इंडिया आठवलं ना तुम्हाला की पोडू, हे एक लिंक लावून लक्षात ठेवा. नंतर आहे हिमालय, अगेन इम्पॉर्टंट आहे हां. हिमालयामध्ये खील नावाची शेती केली जाते. नंतर आहे दक्षिण पूर्व राजस्थान, ज्याच्यामध्ये वालरे या नावाची शेती केली जाते. आणि चौथं आहे झारखंड, अगेन इम्पॉर्टंट आहे. तिथे कुरुवा, कोणती? कुरुवा या नावाची शेती केली जाते. तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल आणि आवडला असेल. अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सेव्ह करा. धन्यवाद.